Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We have started our sixth chapter, plant water relation, and in this video we will talk about the water available to roots for absorption. Water available to the roots for absorption. We know that soil is the main source of water for the plants for absorption. Soil, it is the main source of water for the plants. Soil हा मेन सोर्स आहे प्लांट साठी की जिथून हे प्लांट्स वॉटर ऍब्सॉर्ब करतात. We also studied that the epiphytic plants absorb water from the air. त्यामुळे epiphytic plants मध्ये सोर्स ऑफ वॉटर हे ऍटमॉस्फिअर आहे, एअर आहे. मात्र टेरेस्ट्रियल प्लांट्स जे आहेत हे टेरेस्ट्रियल प्लांट्स दे ऍब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉइल विथ द हेल्प ऑफ रूट्स अँड दॅट्स वाय सॉइल इज द सोर्स ऑफ वॉटर टू द प्लांट्स. ज्या हिरव्या वनस्पती आहेत, ज्या जमिनीवरती वाढणाऱ्या वनस्पती आहेत, ह्या वनस्पती जमिनीमधून पाणी शोषून घेतात. त्यामुळे जमीन किंवा माती हा महत्वाचा स्रोत वनस्पतींसाठी आहे की जिथून त्या वॉटर ऍब्सॉर्ब करतात. इन द सॉइल वॉटर इज प्रेझेंट इन 4 डिफरंट फॉर्म्स. सॉइल मध्ये, जमिनीमध्ये जे पाणी असतं हे 4 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला सापडतं. 4 वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हे वॉटर आपल्याला सापडतं. कोणते हे 4 सोर्सेस आहेत वॉटरचे, कोणते 4 फॉर्म्स आहेत वॉटरचे की जे सॉइल मध्ये असतात. फर्स्ट वन इज हायग्रोस्कोपिक वॉटर. हायग्रोस्कोपिक वॉटर. सेकंड वन कंबाइंड वॉटर. कंबाइंड वॉटर. थर्ड वन that is the gravitational water. Gravitational water. And fourth, that is the capillary water. Capillary water. सॉइल मध्ये जे वॉटर आहे हे या 4 फॉर्म मध्ये आपल्याला सापडतं. कोणते 4 फॉर्म्स? हायग्रोस्कोपिक वॉटर, कंबाइंड वॉटर, ग्रॅव्हिटेशनल वॉटर आणि कॅपिलरी वॉटर. व्हॉट डू मीन बाय हायग्रोस्कोपिक वॉटर? The water molecules which are tightly adsorbed on the surface of soil particles by the force of adhesion. समजा हे सॉइल पार्टिकल्स आहेत, जमिनीमध्ये असणारे हे मातीचे कण आहेत. सॉइल पार्टिकल्स, मातीचे कण. आणि ह्या मातीच्या कणावरती जे वॉटरचे मॉलिक्युल्स अधेजन फोर्सने, अधेजन किंवा ऍडेजन फोर्सनी टाइटली ऍडसॉर्ब झालेले असतात. ऍडसॉर्प्शन. ऍडसॉर्प्शन. आपण ऍब्सॉर्प्शन म्हणत नाही. ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय? शोषून घेणं. आपण पाण्यामध्ये जर स्पंज बुडवला तर ते पाणी जे आहे ते स्पंजच्या आतमध्ये शोषून घेतलं जातं, पूर्णपणे आतमध्ये घुसतं ते. दॅट इज द ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन. पण इथं हे जे आहे ते ऍडसॉर्प्शन आहे. ऍडसॉर्प्शन. सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये वॉटर येत नाही, मात्र वॉटरचे मॉलिक्युल्स हे या सॉइल पार्टिकलला स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शनने बांधले जातात. याला म्हणतात ऍडसॉर्प्शन. अधेसिव्ह फोर्स असतो किंवा ऍडेजन हा फिनॉमिना असतो. सो द वॉटर मॉलिक्युल्स विच आर टाइटली ऍडसॉर्ब्ड ऑन द सॉइल पार्टिकल्स आर नोन एज हायग्रोस्कोपिक वॉटर. जे वॉटरचे मॉलिक्युल्स सॉइल पार्टिकल्सच्या वरती टाइटली ऍडसॉर्ब होतात, ऍडसॉर्प्शन प्रोसेसनी टाइटली बाउंड केले जातात, बांधून ठेवले जातात, अशा ह्या वॉटरला, वॉटर मॉलिक्युल्सना म्हटलेलं आहे हायग्रोस्कोपिक वॉटर. दिस वॉटर इज नॉट अवेलेबल टू द प्लांट्स फॉर ऍब्सॉर्प्शन. हे वॉटर प्लांट्सना ऍब्सॉर्ब करता येत नाहीत, कारण ते जे रूट्स आहेत हे रूट्स सॉइल पार्टिकल्स आणि वॉटर याच्यामधला बॉन्ड ब्रेक करू शकत नाहीत. त्यातलं जे अधेसिव्ह फोर्स आहे तो अधेसिव्ह फोर्स हे ब्रेक करू शकत नाहीत. जे काही
रूट्स असतील यामधून ग्रो झालेले हे रूट्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याचं जे आहे अधेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे ब्रेक करू शकत नाही आणि म्हणून हे वॉटर या प्लांट्सना ऍब्झॉर्ब करता येणार नाही. दुसरं कंबाइंड वॉटर. कंबाइंड वॉटर मीन्स व्हॉट? द वॉटर मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हायड्रेटेड ऑक्साइड्स ऑफ अल्युमिनियम and silicon. अल्युमिनियम आणि सिलिकॉन या मेटल्सच्या हायड्रेटेड ऑक्साइड्सच्या स्वरूपात मध्ये जे वॉटर मॉलिक्युल्स असतात अशा वॉटर मॉलिक्युल्सना कंबाइंड वॉटर असं म्हटलंय. कंबाइंड वॉटर जे आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणतो, स्फटिक जल, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन स्फटिक जल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल जर आपण कॉपर सल्फेट याचं जर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला तर कॉपर सल्फेट CuSO4 5H2O असं लिहितात. जर आपण फेरस सल्फेट लिहिलं तर FeSO4 7H2O असं लिहितात. जर मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही घेतला MgSO4 तर तिथंही MgSO4 7H2O असं घेतलं जातं. मग हे जे वॉटर आहे या मॉलिक्युल्सशी बाउंड झालेलं याला आपण काय म्हणतो? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तसं जे वॉटर अल्युमिनियम ऑक्साइड आणि सिलिकॉन ऑक्साइडच्या क्रिस्टलमध्ये बाउंड झालेलं असतं, अल्युमिनियम ऑक्साइड Al2O3 किंवा सिलिकॉनचे ऑक्साइड्स म्हणजे SiO3, हे जे मॉलिक्युल्स आहेत हायड्रेटेड ऑक्साइड्स याच्यामध्ये जे काही वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असेल त्या वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनला कंबाइंड वॉटर असं म्हणतात. आणि इथं हे सुद्धा वॉटर टाइटली बाउंड केलेलं असतं ह्या क्रिस्टल्सनी, या सॉल्ट्सनी. सो धिस वॉटर इज ऑल्सो नॉट अवेलेबल टू द प्लांट्स फॉर ऍब्झॉर्प्शन. हे वॉटर सुद्धा प्लांट्स ऍब्झॉर्ब करू शकत नाहीत. हा पॉइंट लक्षात आला का? व्हॉट इज कंबाइंड वॉटर? The water molecules which are in the form of hydrated oxides of aluminum and silicon. अल्युमिनियम आणि सिलिकॉन याचे हायड्रेटेड ऑक्साइड्स असतात, म्हणजे इथं पुढे त्याच्या वॉटर असतं. जसं कॉपर सल्फेट मध्ये 5H2 असतात, फेरस सल्फेट मध्ये 7H2 असतो, मॅग्नेशियम सल्फेट मध्ये 7H2 असतं, तसं इथं अल्युमिनियम ऑक्साइड आणि सिलिका याच्यामध्ये सुद्धा वॉटर असतं. आणि हे जे वॉटर आहे ते कंबाइंड वॉटर. दिस वॉटर इज ऑल्सो नॉट अवेलेबल टू द प्लांट्स फॉर ऍब्झॉर्प्शन. दिस वॉटर इज ऑल्सो नॉट अवेलेबल टू द प्लांट्स फॉर ऍब्झॉर्प्शन. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल वॉटर? द थर्ड टाइप, ग्रॅव्हिटेशनल वॉटर. द वॉटर मॉलिक्युल्स विच पोर्क्युलेट थ्रू द soil particles due to the force of gravity and they reaches to the water table, they reaches to the groundwater level. This water is said to be gravitational water. What is gravitational water? The water molecules which percolate through the large pores between the soil particles and it reaches to the groundwater level or the water table because of the force of gravity. गुरुत्वाकर्षणामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे पाणी जमिनीमधून खाली मुरतं, पॉर्क्युलेट होतं सॉइल्सच्या मधून, सॉइल पार्टिकल्सच्या मधून, आणि ते खाली जाऊन भूजल पातळीला मिसळतं. हे जे वॉटर असतं दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल वॉटर. अँड ग्रॅव्हिटेशनल वॉटर इट मूव्स अवे फ्रॉम द रीच ऑफ द रूट्स. मुळांच्या जिथपर्यंत मुळं वाढतात त्या मुळांच्या संपर्कापासून हे वॉटर खूप लांब जातं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या वॉटरवरती ऍक्ट होतो आणि सॉइल पार्टिकल्सच्या मधून, हे सॉइल पार्टिकल्स आहेत याच्यामधून हे वॉटर खाली जाऊन भूजल पातळीला मिसळतं. जी भूजल पातळी असते आतमध्ये तिथं जाऊन मिसळतं. इट विल अवेलेबल टू अस आफ्टर वेल्स और बोरवेल्स. जेव्हा आपण विहिरी पडतो, जेव्हा आपण बोर घेतो तेव्हा हे पाणी आपल्याला उपलब्ध होतं या ट्यूबवेल्स मधून. तर असं हे वॉटर जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल वॉटर. अँड नेक्स्ट, दिस वॉटर इज ऑल्सो नॉट अवेलेबल टू प्लांट्स फॉर ऍब्झॉर्प्शन. हे वॉटर सुद्धा ते प्लांट ऍब्झॉर्ब करू शकत नाहीत कारण ते मुळांपासून खूप लांब जातं, मुळांच्या संपर्कापासून लांब जातं.
but the plants can able to absorb water, that is the capillary water. This is the only water that is available to plants. हे एकच वॉटर असं आहे की जे प्लांट्स ऍब्झॉर्ब करतात. सो व्हॉट इज द कॅपिलरी वॉटर? द वॉटर मॉलिक्युल्स विच आर लूजली बाउंड इन बिटवीन द सॉइल पार्टिकल्स बिकॉज ऑफ कॅपिलरी ऍक्शन. हे सॉइल पार्टिकल्स आहेत आणि या सॉइल पार्टिकल्सच्या मध्ये अनेक सॉइल पार्टिकल्सच्या मध्ये जे वॉटर मॉलिक्युल पकडून ठेवलेले असतात कॅपिलरी ऍक्शन मुळे, बिकॉज ऑफ कॅपिलरी ऍक्शन. द वॉटर मॉलिक्युल्स विच आर लूजली बाउंड इन बिटवीन सॉइल पार्टिकल्स, इन बिटवीन. हे कंबाइंड वॉटर कसं आहे? वॉटर मॉलिक्युल्स टाइटली बाउंड ऑन द सरफेस ऑफ सॉइल पार्टिकल्स बिकॉज ऑफ एडेजन किंवा एडेसिव्ह फोर्स. हे भक्कमपणे बांधले गेलेले आहेत, परंतु इथं हे लूज वॉटर असतं. द वॉटर मॉलिक्युल्स विच आर लूजली हेल्ड इन बिटवीन द सॉइल पार्टिकल्स बिकॉज ऑफ कॅपिलरी ऍक्शन. आणि या वॉटरला म्हणायचं आहे कॅपिलरी वॉटर. दिस वॉटर इज अवेलेबल टू द प्लांट्स फॉर ऍब्सॉर्प्शन. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ द वॉटर. कोणते 4 टाइप्स आहेत वॉटरचे? फर्स्ट, हायग्रोस्कोपिक वॉटर. व्हॉट इट मीन्स? द वॉटर मॉलिक्युल्स विच आर टाइटली adsorbed over the soil particles because of adhesion or adhesive force, known as hygroscopic water. What is the combined water? The water molecules which are present in the form of hydrated oxides of aluminum and silicon, or the water of crystallization. What is the gravitational water? The water molecules which percolate through the large pores through the soil particles and it reaches to the water table or groundwater level. This is the gravitational water. But these are 3 types of waters cannot be available to plants for absorption. हे तीनही फॉर्म्स प्लांट ऍब्झॉर्ब करू शकत नाहीत. कॅपिलरी वॉटर म्हणजे काय? अनेक सॉइल पार्टिकल्सच्या मध्ये जे लूज बॉन्ड फॉर्म होऊन किंवा लूजली बाउंड असे हे वॉटर मॉलिक्युल्स असतात अनेक सॉइल पार्टिकल्सच्या मध्ये, त्यांना म्हणतात कॅपिलरी वॉटर. अँड दिस इज द वॉटर ओनली अवेलेबल टू द प्लांट्स फॉर ऍब्सॉर्प्शन. Second point that we will start here, absorption of water by roots from the soil. Roots are the main organs of the plants which absorb the water from the soil. Roots जे आहेत, मग ते adventitious roots असतील किंवा tap roots असतील. Roots absorb water from the soil by means of root hairs. Soil मधून, जमिनीमधून जे पाणी शोषलं जातं मुळांमार्फत, त्यामध्ये विशेषतः रूट हेअर्स महत्वाची भूमिका बजावतात. रूट हेअर्स प्लेज एन इम्पॉर्टंट रोल इन ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम विच स्फियर? राइजोस्फियर. व्हॉट इज द राइजोस्फियर? द मायक्रोस्कोपिक एन्व्हायरमेंट सराउंडिंग टू द रूट्स इज नोन एज राइजोस्फियर. प्लांट्सचे जे रूट्स आहेत, प्लांटचे जे रूट्स आहेत हे प्रायमरी रूट, प्रायमरी रूटला सेकंडरी रूट्स अराइज होतात. टॅपरूट सिस्टीम मी दाखवतोय. हे सेकंडरी रूट्स, सेकंडरी रूट्स अगेन डिव्हाइड अँड फॉर्म टर्शरी रूट्स. दिस इज द प्रायमरी रूट. secondary roots again divide and form tertiary roots. हे याचे टर्शरी रूट्स आहेत. असे टर्शरी रूट्स फॉर्म रूट हेअर्स. या टर्शरी रूट्स ना नंतर रूट हेअर्स येतात. दे कॅन फॉर्म द रूट हेअर्स. वी स्टडीड द स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर्स. या रूट हेअर्सचं काय स्ट्रक्चर असतं हे आपण स्टडी केलेलं आहे, बघितलेलं आहे. सो रूट हेअर्स आर द मेन parts of the root which absorb water from soil. Okay, but the water is absorbed by means of roots or root hairs in 3 different mechanisms, by the 3 different processes. One is the imbibition, second one
osmosis, and the third diffusion. Imbibition, osmosis, and diffusion, these are the three physical forces or the three physical phenomena. या तीनही भौतिक प्रक्रिया आहेत, फिजिकल फिनॉमिना आहेत, फिजिकल प्रोसेसेस आहेत की ज्या मोस्टली वॉटर ऍब्झॉर्ब करतात सॉइल मधून. अँड देन वॉटर इज ट्रान्सपोर्टेड अप टू द शूट अपेक्स. व्हॉट वी कॉल इट एज ए असेंट ऑफ सॅप और द ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. वॉटर ऍब्झॉर्ब होतं इम्बायबिशन, ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन प्रोसेसनी, आणि नंतर ऍब्झॉर्ब्ड वॉटर हे झायलेम टिश्यू मधून, झायलेम वेसल्स मधून, झायलेम ट्रॅकेट्स मधून हे शूट अपेक्स पर्यंत ट्रान्सपोर्ट केलं जातं. त्याला असेंट ऑफ सॅप किंवा ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर असं म्हणतात. ते आपण नेक्स्ट थिंग्स मध्ये स्टडी करणार आहोत. सो हिअर imbibition, osmosis, and the diffusion are main physical processes involved in absorption of water from the soil. So it is firstly imbibition. पहिल्यांदा आपण हे imbibition म्हणजे काय स्टडी करू. What is imbibition? Simply imbibition हे आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करता येईल, एक्सप्लेन करता येईल. आपल्याला माहित आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये दरवाजे जे असतात, लाकडाचे दरवाजे, हे लाकडाचे दरवाजे फुगतात, त्यामुळे ते व्यवस्थित फिट बसत नाहीत, ते एकदा असे जाम होतात, ओव्हरफिट होतात, व्यवस्थित बसले जात नाहीत. हा दरवाजा पावसाळ्यामध्ये का फुगतो तर रेनी सीझन मध्ये एअर मॉइश्चर जास्त असतं किंवा बऱ्याचदा ते दार भिजतं, पावसामध्ये पाण्यामध्ये भिजलं जातं, आणि त्या दारामध्ये, त्या लाकडामध्ये, लाकूड जे आहे त्या लाकडामध्ये जे काही सेल्युलोज आणि पेक्टिक कंपाऊंड्स आहेत, हे सेल्युलोज आणि पेक्टिक कंपाऊंड, सेल्युलोज आणि पेक्टिन हे फुगतं, स्वेल होतं. दिस स्वेलिंग ऑफ हायड्रोफिलिक कंपाऊंड्स ड्यू टू कंटिन्युअस एडझॉर्प्शन ऑफ द वॉटर इज नोन एज imbibition. व्हॉट इज imbibition? Swelling of hydrophilic compounds, mainly cellulose and pectin. Swelling of hydrophilic compounds, that is the cellulose and pectin, due to continuous adsorption of the water. Due to continuous adsorption of water is known as imbibition. ज्या प्रोसेस मध्ये सेल्युलोज पेक्टिक कंपाऊंड्स की जे हायड्रोफिलिक आहेत, वॉटर लिव्हिंग कंपाऊंड्स आहेत, वॉटर लिव्हिंग कंपाऊंड्स आहेत, हायड्रोफिलिक कंपाऊंड्स आहेत, सेल्युलोज आणि पेक्टिन, ज्या प्रोसेसमध्ये सेल्युलोज आणि पेक्टिन हे हायड्रोफिलिक कंपाऊंड स्वेल होतात, फुगतात. कशामुळे? बिकॉज ऑफ कंटिन्युअस एडझॉर्प्शन ऑफ द वॉटर. वॉटर मॉलिक्यूल त्याच्यावरती बाहेरील बाजूस असे एडझॉर्ब झाल्यामुळे. ऍब्झॉर्प्शन म्हणजे आत शोषून घेणं, आणि ऍडझॉर्प्शन म्हणजे बाहेरच्या सरफेस वरती चिकटणं. लाकूड आपण पाण्यामध्ये बुडवलं तर पाणी लगेच आतमध्ये घेतलं जात नाही, तर काय होतं, पाण्याचे मॉलिक्युल्स हे बाहेर चिकटतात, ते ओलं बाहेरून होतं, आतून होत नाही. याला म्हणायचं ऍडझॉर्प्शन. आपण स्पंज पाण्यात बुडवला तर पूर्ण ओला होतो, कारण आतमध्ये पाणी शोषलं जातं. ब्रेड चहामध्ये बुडवला, ब्रेडची स्लाइस, तर तो चहा सगळा शोषून घेतो, ऍब्झॉर्ब करतो. ऍब्झॉर्प्शन वेगळं आणि ऍडझॉर्प्शन वेगळं. कंटिन्युअस वॉटर मॉलिक्युल्स ऍडझॉर्ब झाल्यामुळे हे हायड्रोफिलिक कंपाऊंड स्वेल होतात, फुगतात. आज पाऊस पडला की लगेच दारा जी आहेत दरवाजाची ती लगेच फुगत नाहीत. 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी ते फुगलेले दिसतात. म्हणजे इम्बायबिशन कम्प्लीट प्रोसेस होण्यासाठी जास्त वेळ लागतो. आपण जर काही बिया घेतल्या, ड्राय सीड्स, उदाहरणार्थ तुम्ही वाटाणे घ्या, घेवड्याच्या बिया घ्या, ड्राय सीड्स घ्यायच्या, किंवा चवळी, मूग, आणि ते जर पाण्यात ठेवले, किंवा हरभरे घेतले, पाण्यात ठेवले, रात्रभर ठेवले की दुसऱ्या दिवशी आपल्याला ते सॉफ्ट झालेले दिसतात, मऊ होतात, आणि शिवाय ते फुगलेले दिसतात.
म्हणजेच बियांमध्ये सुद्धा हायड्रोफिलिक कंपाऊंड आहेत, सेल्युलोज आणि पेक्टिन, आणि हे सेल्युलोज पेक्टिक कंपाऊंड स्वेल होतात, फुगतात. याला म्हणायचं इम्बायबिशन. इम्बायबिशन इट इज द फर्स्ट प्रोसेस इन द ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. वॉटर ऍब्झॉर्ब होताना पहिली प्रोसेस होते इम्बायबिशन. म्हणजे जे रूट हेअर्स आहेत, these root hairs which are immersed in soil solution, जे रूट हेअर्स या सॉइल सोल्युशन मध्ये बुडलेले असतात. सॉइल सोल्युशन म्हणजे काय? सॉइल पार्टिकल्सच्या मध्ये जे वॉटर असतं ते सॉइल सोल्युशन. रूट हेअर्स हे सॉइल सोल्युशन मध्ये बुडलेले आहेत आणि सॉइल सोल्युशन मध्ये बुडलेले आहेत आणि तिथले हे वॉटर मॉलिक्युल्स, सॉइल पार्टिकलच्या मध्ये असणारं कॅपिलरी वॉटर, हे वॉटर मॉलिक्युल्स इथे ऍडझॉर्ब होतात, ऍडझॉर्प्शन होतं. आणि हे ऍडझॉर्प्शन झाल्यामुळे त्यातले पेक्टिक कंपाऊंड्स, सेल्युलोज कंपाऊंड्स, सेल्युलोज आणि पेक्टिक हे जे हायड्रोफिलिक कंपाऊंड्स आहेत ते स्वेल होतात, फुगतात. दॅट इज द इम्बायबिशन. स्वेलिंग ऑफ हायड्रोफिलिक कंपाऊंड्स ड्यू टू कंटिन्युअस ऍडझॉर्प्शन ऑफ द वॉटर इज नोन एज इम्बायबिशन. मग ते किती फुगतात? किती फुगतात? व्हेन द इक्विलिब्रियम इज अचिव्ड. ते फुगण्याची त्याची जी क्षमता आहे तर मॅक्सिमम स्वेल झाले की इम्बायबिशन कम्प्लीट होतं. त्याला म्हणायचं सॅच्युरेशन ऑफ इम्बायबिशन. ओके, असं नाही की बाबा हरभरे फुगून फुगून असे मोठे झाले आणि चांगले स्पेरिकल बॉल लाईक झाले, नाही. त्याची एक ठराविक साईज होतो आणि तेवढा झाला की त्यानंतर पुन्हा स्वेल होत नाही. पण हे हायड्रोफिलिक कंपाऊंडचं स्वेलिंग होणं हे वॉटर ऍब्झॉर्प्शन मधली पहिली प्रोसेस आहे. म्हणजे रूट हेअर्सचे सुद्धा हायड्रोफिलिक कंपाऊंड, सेल्युलोज, पेक्टिन हे स्वेल होतात, ज्यामुळे द वॉटर मॉलिक्यूल टेंड टू एंटर इनसाइड. वॉटर मॉलिक्युल्स टेंड टू एंटर इनसाइड द रूट हेअर. त्यामुळे ते वॉटर बाहेरचे आत मूव्ह व्हायला मदत होते, हेल्प होते. सो दिस इज द इम्बायबिशन which is the first process of absorption of water. In the next video, we will talk about the osmosis and diffusion. Thank you.